बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया कोल्हापूर चॅप्टरच्या नवीन कार्यकारिणीची 2025-26 या वर्षाकरता निवड करण्यात आली आहे. त्याचा रविवारी रेसिडेन्सी क्लबमध्ये पदग्रहण सोहळा आयोजित करण्यात आला. यामध्ये नूतन चेअरमन विजय कोंडेकर, व्हाईस चेअरमन अमोल कुलकर्णी, ऑनररी सेक्रेटरी उमेश शेठ, ऑनररी ट्रेझरर म्हणून रणजित पाटील यांचा पदग्रहण केल्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कोल्हापुरातील ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिकांना जीवन गौरव पुरस्कार आणि उत्कृष्ट वास्तुनिर्मिती पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आलं. यामध्ये शाहूकालीन प्रसिद्ध स्थापत्यतज्ञ आणि राधानगरी धरण, शालिनी पॅलेस आणि राजारामपुरीची रचना करणारे कैलासवासी रामराव नागेशकर यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार नागेशकर कुटुंबियांनी स्वीकारला. बांधकाम साहित्याचे शिल्पकार आणि खतेंद्र वितरकचे मालक सुरेश गुळवणी यांना जीवनगौरव पुरस्कार, शंकर पाटील आणि संजय चव्हाण यांना उत्कृष्ट वास्तुनिर्मिती पुरस्कार, तर हॉटेल व्यावसायिक उज्ज्वल नागेशकर आणि व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे यांना जीवनदूत पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार विजेत्यांना मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते गौरवण्यात आलं. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी बोलताना कोणत्याही शहराच्या विकासामध्ये अभियंते, वास्तुविशारद आणि बांधकाम व्यावसायिक यांची भूमिका महत्त्वाची असते असं सांगितलं. कोल्हापूरचं सर्किट बेंच, श्री अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखडा, हद्दवाढ, विमानसेवा वाढवणं, पंचतारांकित औद्योगिक वसाहत हे आता पहिलं व्हिजन आहे. भविष्यात विकासाचं व्हिजन ठेवून शहरासह देशातील बांधकाम व्यावसायिकांचं चित्र बदलून टाकावं अशी अपेक्षा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी असोसिएशनचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश पाटील, राज्याचे चेअरमन जगन्नाथ जाधव, क्रीडाई महाराष्ट्राचे उपाध्यक्ष विद्यानंद बेडेकर, प्रताप कोंडेकर, राजीव लिंगरस, कोल्हापूर फर्स्टचे समन्वयक सुरेंद्र जैन, जयेश कदम, हेमंत शहा, अभिजित म्हात्रे, मदन भंडारी आदी उपस्थित होते.